जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथवाचन अर्घ 6 भाग 3। परमाणूची गती। परमाणूची उत्कृष्ट गती किती आहे याविषयी भगवती सूत्रामध्ये म्हटले आहे। परमाणु पुग्गलम बनते लोगस्सपूर छी मिल्लाओ चरिमंताओ पच्चच्छी मिल्लम चरिमप्तम एग समयेण गच्छई। सारांश: परमाणु एका समयात कमीत कमी आकाशाचा एक प्रदेश आणि जास्तीत जास्त 14 रज्जू प्रमाण संपूर्ण विश्वभर जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत गमन करतो। रज्जू आणि समय या दोन्हींची कल्पना येण्यासाठी अधिक स्पष्टीकरण येथे देत आहे। व्हॉन ग्लासनॅप या शास्त्रज्ञाने केलेली व्याख्या: राजू = चेन, ए लाइनर astrophysical measure is, according to Colebrook, the distance which a deva means God flies in 6 months at the rate of 2057,152 yojanas in an kshana. Kshana means instant of time is equal to 1/4 second. पंडित माधवाचार्य म्हणतात, 1000 भार म्हणजे 1000 तोड़े लोहे का गोला इंद्रलोक से नीचे गिरकर 6 मास में जितनी दूर पहुँचे उस संपूर्ण लंबाई को एक राजू कहते हैं। आता समयाची कल्पना येण्यासाठी काही स्पष्टीकरण देत आहे। प्रोफेसर P.W. ब्रिजमन म्हणतो की वी कॅनॉट थिंक ऑफ ॲन इंटरव्हल ऑफ टाइम ॲज द सन ऑफ मोमेंट्स विदाउट ड्युरेशन। वैज्ञानिकांनी अणूचा शोध लावला जे एका सेकंदाच्या 1 लक्षांश इतका वेळच राहू शकतात। व्यवहार कालाचे प्रमाणे जैन शास्त्रात खालीलप्रमाणे आहे। कोष्टक: 60 प्रतिविपलांश बरोबर 1 प्रतिविपल, 60 प्रतिविपल बरोबर 1 विपल, 60 विपल बरोबर 1 पल, 60 पल बरोबर 1 घटका म्हणजे 24 मिनिटे, 1 मिनिट बरोबर 5,80,000 प्रतिविपलांश। प्रोफेसर G.R. जैन म्हणतात, द जैन युनिट ऑफ टाइम समया इज स्मॉलर स्टील। येथपर्यंत आपण परमाणूचा विचार केला। आता केवळ शास्त्रज्ञांनी मानलेले हायड्रोजनच्या परमाणूची आकडेवारी पहा। हायड्रोजन परमाणूचा व्यास बरोबर 1 इंचाचा 200 लाखावा भाग, इलेक्ट्रॉनचा व्यास बरोबर 1 इंचाचा 5000 लाखावा भाग, गती बरोबर प्रति सेकंदास 1300 मैल, वजन बरोबर हायड्रोजन परमाणू वजनाच्या 1/2000वा भाग, प्रोटॉन व्यास बरोबर इलेक्ट्रॉनच्या 10 पट, वजन जवळजवळ परमाणू इतके। समारोप: अरिस्टॉटल व कांट यांनी असे मानले आहे की हे विश्व पदार्थांनी पूर्ण भरलेले आहे, तर डाल्टन याने असे मानले आहे की पदार्थाचे सर्वात सूक्ष्म कण म्हणजे परमाणू ते अविभाज्य असतात। हे म्हणणे रदरफोर्ड या शास्त्रज्ञाने चूक ठरवले व इलेक्ट्रा प्रोटॉन ची कल्पना पुढे आणली। आज वैज्ञानिक त्या परमाणूच्या जवळ येऊन पोहोचत आहे। त्याची कल्पना जैनाचार्यांनी अनेक शतकापूर्वी जगापुढे मांडली जी वर दिलेली आहे। आज जरी शास्त्रज्ञांना अणुपरमाणू खऱ्या अर्थाने कळला नाही तरी भविष्यकाळात तो कळेल असे म्हटल्यास वावगे होणार नाही। पुद्गल म्हणजे मॅटर अँड एनर्जी। जीव आणि पुद्गल या दोन्हींनी मिळून हे विश्व भरलेले आहे। पैकी पुद्गलाचा आपणास आता विचार करावयाचा आहे। पुद्गलाविषयी जैन शास्त्रात अनेक व्याख्या आढळतात, त्या सर्वच येथे देणे शक्य नाही, म्हणून थोडक्यात आपण पुद्गलाची व्याख्या पाहू। पुरयंती गलयंती इति पुद्गलः, अर्थात पुद्गल त्यास म्हणतात ज्यामध्ये पुरण आणि गलन स्वभाव आहे। पुद्गल हा जैन पारिभाषिक शब्द आहे। दुसऱ्या कोणत्याही दर्शनात
या शब्दाचा उल्लेख आढळत नाही. बौद्ध दर्शनात हा शब्द आढळतो, पण थोड्या वेगळ्या अर्थाने. व्युत्पत्तीदृष्ट्याही हा शब्द सिद्ध होतो. पूर्णात पुत गलयनिती गलहा, अर्थात पूर्ण स्वभावामुळे पुत आणि गलन स्वभावामुळे गल या दोन अवयवांच्या संयोगाने पुद्गल हा शब्द बनला आहे. अजून 2-3 व्याख्या पाहू. राजवार्तिक ग्रंथात पूर्णगलान्वर्थ संज्ञत्वात् पुद्गलाः अशी व्याख्या केली आहे. पूर्णात गलनात च पुद्गलाः तत्वार्थ भाषा. गलनात इति पुद्गलाः गायकोश. स्पर्श रस गंध वर्णवंतः पुद्गलाः तत्वार्थ सूत्र. अशा अनेक व्याख्या देता येतील. शब्दभेद वाटत असला तरी अर्थभेद नाही. पुद्गलाच्या पूर्ण गलन स्वभावामुळे नवीन पर्याय निर्माण होतात. पूर्ण स्वभावास कॉम्बिनेशन आणि गलन स्वभावास डिसेंट्रिगेशन किंवा डिसोसिएशन असे म्हणू शकतो. पुद्गलाच्या मिलन म्हणजे कॉम्बिनेशन स्वभावाचा अर्थ असा की एक स्कंध म्हणजे मालिकूल दुसऱ्या स्निग्ध वृक्ष गुणयुक्त स्कंधाशी मिळू शकतो, आणि गलन स्वभावाचा अर्थ असा की एका स्कंधातून काही स्निग्ध वृक्ष गुणयुक्त भाग वेगळा होऊ शकतो. पुद्गल हा शब्द पूर्ण वैज्ञानिक आहे. 19व्या शतकापर्यंत वैज्ञानिकांचे मत असे होते की या जगातील मूलद्रव्ये अपरिवर्तनीय म्हणजे अनचेंजेबल आहेत, म्हणजे एक तत्व दुसऱ्या तत्वात परिवर्तित होऊ शकत नाही. पण रेडिओ सक्रियतेमुळे म्हणजे रेडिओ ॲक्टिव्हिटीमुळे हे सिद्ध झाले की तत्व परिवर्तित होऊ शकते. या शोधाचे श्रेय लॉर्ड रदरफोर्ड या शास्त्रज्ञाकडे जाते. मागील शतकात बरेच शास्त्रज्ञ अंतिम कणाच्या म्हणजे अल्टिमेट पार्टिकलच्या शोधात गुंतले होते. त्याला म्हणजे अंतिम कणाला क्वार्क अशी संज्ञा शास्त्रज्ञांनी दिली आहे. म्युरी गेल मॅन आणि रिचर्ड फेनिमन तसेच आयरन क्युरी आणि जोलिएट आणि रदरफोर्ड हे मुख्य होते. क्युरी व जॉलिएट यांनी रेडिओ ॲक्टिव्हिटीचा शोध लावून हे सिद्ध केले की ॲल्युमिनियमचे गंधकाचे सिलिकॉनमध्ये, मॅग्नेशियर सिलिकॉनमध्ये इत्यादी परिवर्तित होऊ शकतात. रेडिओ ॲक्टिव्हिटी, रेडिओ सक्रियता आपण नेहमी ऐकतो त्या रेडिओशी याचा संबंध नाही. मूळ शब्द रेडिएशन ॲक्टिव्हिटी असा आहे. रेडिएशन म्हणजे विकरण. सहज किंवा कृत्रिम रूपाने जेव्हा परमाणूचे मूलभूत कण इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन वेगळे होतात आणि बॉम्बसारखा प्रचंड आवाज होतो आणि लगेच प्रचंड ज्योत निर्माण होऊन ती पुढे पुढे सरकत जाते, म्हणजे गामा किरणांचे विकरण होते. या विकरणाला रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणतात. गामा किरणे एक्स-रे किरणापेक्षा 1000 पटीने सूक्ष्म असतात आणि हाडातून सुद्धा आरपार जाऊ शकतात. रेडिओ क्रिया निसर्गामध्ये स्वभावतः घडलेली दिसून येते. उदाहरणार्थ युरेनियम, रेडियम आणि लीड म्हणजे सीस ही तिन्ही द्रव्ये एकमेकापासून भिन्न आहेत. रेडियमची किंमत 1 तोळ्यास सुमारे 3 लाख रुपये आहे, तर शिसे केवळ 10 रुपये किलो. युरेनियममधून अल्फा, गामा, बीटा ही किरणे सारखी सतत निघत असतात. 6000 वर्षांनी रेडियमचा अर्धा भाग शिशामध्ये रूपांतरित होतो. पुद्गलाच्या गलन स्वभावाचे किती सुंदर उदाहरण आहेत हे. अशा तऱ्हेचे परिवर्तन इतर मौलिक तत्वात देखील प्रयोगाद्वारे घडवून आणता येते. बेंजामिन या वैज्ञानिकाने पाऱ्याचे रूपांतर सोन्यात करून दाखविले. पाऱ्याचा अणू वजनाने 200 अंशाचा असतो. 1 अंश वजनाच्या विद्युत प्रोटॉनच्या सहाय्याने पाऱ्याच्या अणूत स्फोट घडविला. त्यामुळे प्रोटॉन पाऱ्यात एकजीव झाला आणि त्याचे वजन 201 अंश झाले. त्यावेळी आपोआपच एकजीव झालेल्या
मूळ धुळीतून अल्फा बिंदू निघून गेला. त्याचे वजन 4 अंश होते, म्हणजे आता 197 अंश शिल्लक राहिले. हेच सोने. हे संपूर्ण विश्व, युनिव्हर्स 6 द्रव्यांनी भरलेले निर्मित आहे. ती अशी: 1 जीव म्हणजे सोल, सबस्टन्स पजेसिंग कॉन्सिक्वन्सनेस. 2 पुद्गल, मॅटर अँड एनर्जी. 3 धर्म, मीडियम ऑफ मोशन फॉर सोल्स, मॅटर अँड एनर्जीज. 4 अधर्म, मीडियम ऑफ रेंट ऑफ सोल्स, मॅटर अँड एनर्टी. 5 आकाश, स्पेस मीडियम ऑफ लोकेशन ऑफ सोल, etc. 6 काल, टाइम. जैन दर्शनाने पुद्गल द्रव्य स्वतंत्र मानले.